यस, थँक्यू डीजे. ग्रुप ए मधील विजयी संघ 2 विनर मधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं ना, कागदी पत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुमचा स्वाभाविक खेळ हा तुम्हाला दर्शवावा लागतो. आणि हा स्वाभाविक खेळ दोन्ही संघ आतापर्यंत कागदी पत्रे देखील स्ट्रॉंग होते आणि स्वाभाविक खेळ देखील दर्शवत असताना 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात विजयाच्या मार्गस्थाने. आज विजयीमधील लढत विनर 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे टीम प्लेयर्स विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक बिग फाईट, बेस्ट वर्सेस बेस्ट. कित्येक वेळा हे 2 संघ एकमेकांच्या समोर आले, कित्येक वेळा एकमेकांना चारी मुंड्या चीर केल्यात, कित्येक वेळा एकमेकांकडून सपाटून मार खाल्लाय, कित्येक वेळा धूल चारलाय, कित्येक वेळा खडे चारलेत, कित्येक वेळा पाणी पाजलंय. आणि पुन्हा एकदा आज गाठ पडते ठकाठका. निमित्त आहे यावेळेला गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं पुन्हा एकदा तीच लढत, एकदा तेजस 11 विरोधामध्ये टीम प्लेयर्स. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. अंडरम बॉक्स क्रिकेट वसई तालुक्याच्या इतिहासामधील हे 2 संघ चॅम्पियन संघ बऱ्याच वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतात. प्रेक्षक चाहता वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळतो. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. DBN लाईव्ह ज्या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी व्ह्यूअर्स देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात ह्या मॅचचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळतात. पहिले 3 चेंडू 3 धावा धावफलकावर सौरभ विश्वकर्मा, ज्याच्या खांद्यावर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. अर्थातच हा खेळाडू यावेळेला लहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा धावफलकावर येत असताना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. अमर ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती, चांगलं क्षेत्ररक्षण. विमल सिंग आहे सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. पहिले 5 चेंडू 5 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं, एक नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण. आणि खेळाडू देखील यावेळेला प्रोत्साहित करत असताना प्रेक्षक देखील प्रोत्साहित करतात. अर्थातच ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा धावफलकावर येत असताना 1 to go शेवटचा चेंडू असेल. आणि 1 to go म्हटलं ना तर नेहमीच एक अजित निकम सरांची आठवण जागृत होत असताना पाहायला मिळते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी समाप्त होतो, पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर येत असताना येतो तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेनं. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर येत असताना सौरभ विश्वकर्मा, ज्याच्या खांद्यात आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. दुसरीकडे मयूर पडळकर. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. पंच गंभीर पाटील यावेळेला 2 हात एका लाईन मध्ये, अर्थातच अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होत असताना पुन्हा एकदा डिफेन्स. सिंगल धावेने ऑन साईडच्या दिशेने आपण पाहतो, ऑफ साईडच्या दिशेने सिंगल धाव घेतली जाते. अच्छे का सन्मान करू, बुरे का अपमान करू, ये क्रिकेट की रणनीती आहे. आणि ही रणनीती या ठिकाणी सत्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो. डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सिंगल धाव 9 कालुष्ट होता, थोडासा फंबल होतोय. सिंगल धावेने पहिले 1.2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा दिशा दिली जाते, पुश करो खुश रहो, असं काहीच चित्र पाहायला मिळतं. एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदळ, आलित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, सर्व काही या 2 संघांमध्ये नेहमीच पाहिलंय आपण. आणि असे हे 2 संघ 2 हात करत असताना ह्या स्पर्धेमध्ये ऑन साईडच्या दिशेनं प्रहार येतोय. 4 धावा. थँक्यू डीजे. 1.4 चेंडूंचा खेळ. मनीष विश्वकर्मा यावेळेला जाणतो कोणत्या वेळेला आणि कोणत्या चेंडूवर आपल्याला विस्फोट करायचा आहे. आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा थोडासा फंबल, कारण बाबू सिंगल धाव.
मनीष विश्वकर्मा ज्याची बॅट आतापर्यंत तळपत असताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडूचा खेळ असेल. 15 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा बाहेर येऊन सिंगल धावा घेतली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय ज्या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 16. यस, थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ होत असताना 16 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना नितेश पाटील तर दुसरीकडे सौरभ विश्वकर्मा आहे. दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. अर्थातच दोन्ही खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत प्रभावित अशी कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. सिंगल धाव पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातो. तर दुसरीकडून आक्रमण हल्ला सौरभ विश्वकर्मा, मनीष विश्वकर्मा ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला मारा, एक चांगला विस्फोट पाहायला मिळतो. परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, नितेश पाटील सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही हाताळणं जाणतो आणि तशा प्रकारचं आतापर्यंत गोलंदाजी हाताळत असताना पाहायला मिळतं. पहिले 2 चेंडू 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न. विमल सिंग, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजल्या जातात, शिट्या वाजल्या जातात. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जातं. 19 धावा 2.3 चेंडूंचा खेळ होत असताना नितेश पाटील स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती चालायचं आहे मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे मला, खेळताना संघर्ष हा करायचा आहे मला. परंतु यावेळेला काय, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला चेंडू मनीष विश्वकर्मा ज्याच्या खेळाला होते यावेळेला पूर्णविराम. गडी बाद पहिला. यस डीजे. थँक्यू डीजे. खरं तर भक्कम परिस्थितीमध्ये जो संघ पोचलेला आहे सध्या, आपण तेजस 11 तिसरं षटक हाताळतोय तो नितेश आणि धावचित गडी बाद डीजे. यस, थँक्यू डीजे. अलकेश त्यात थोडासा उल्लेख करावा असा वाटतो. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे धावा ह्या कोऱ्याने ओढत होत्या, नितेश पाटील ज्या वेळेला आल्या लगातारचा दुसरा गडी धावचितच्या रूपाने बाद करत असताना पाहायला मिळतोय. नेहमीच एक संकटमोचक कारकिर्दी राहिले. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. गडी बाद. पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच लगातारचा तिसरा गडी यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय सौरभ विश्वकर्मा. षटक हाताळतो येतोय करण गवळी. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. खरं तर जखडून ठेवलेलं आहे तेजस 11 संघाने. अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर कमी धावसंख्येवरती थांबवलं होतं समोरच्या संघाला, परंतु आत्ता देखील तीच परिस्थिती संघाकडनं. करण गवळी एक चांगला भेदक माऱ्याचा गोलंदाज म्हणता येईल त्याला. कृपया गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाच्या आपले खेळाडू आग लागले त्या साईडला वर जरा बघा, त्या साईडला. पुन्हा निर्धाव चेंडू करण गवळीच्या माध्यमातून. मला वाटते
धावसंख्या अजूनही 19, 3 गडी बाद. अल्केस्ता एक उल्लेख करावा असं वाटतं, म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहायला गेलं ना तर तब्बल 16 धाव्या होत्या. लगातारचे 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव हाताळल्या. ज्या प्रकारचा मोठा कमबॅक टीम तेजस 11 संघानं केलाय, नितेश पाटील यांचा नेहमीच एक कौतुक करावं असं वाटतंय. पहिले 3 चेंडू 3 धावा आणि त्यानंतरच्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये लगातार 3 गडी बाद करत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. एक संकटमोचक आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले आणि तोच प्रयत्न दुसरीकडून करण गवळी ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला. नितेश पाटील थोडासा फंबल होतोय का, प्रयत्न चांगला होता. सिंगल धावफलकामध्ये ऍड. शेवटच्या 2 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असेल. 21 धावा 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. एकीकडे अमित लाडा आहे, दुसरीकडे राजू. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल. येणारे 2 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल, ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. पुन्हा एकदा सिंगल धाव दिशा दिली जाते. सिंगल धावेने धावेंचं ग्राफ बढवत असताना खरं तर म्हटलं तर प्लेयर संघाचा आज हुकुमाचा एक काज सिद्धार्थ वारंग नाही आहे. त्याची कमी मला वाटतं या सामन्यामध्ये भासू लागली आहे. ते दादा असतील, मनीष असेल, कारण त्यांचा अष्टपैलू खेळाडू जो सलामीवीर सिद्धार्थ आज संघामध्ये अनुपस्थित आहे. आणि म्हटलं की ह्यांची तेजस 11ची जी प्लेयर लिस्ट आहे 10 ती चांगली आहे आणि आपल्या संघाला नौका पार करू शकते. आणि मला वाटते 4 षटकानंतर 22 धावांवरती थांबवलेलं आहे. या मैदानामध्ये खरं तर 30, 35, 40, 45 धावाही शक्य आहेत. या ठिकाणी प्लेयर तेजस 11 संघाच्या गोलंदाजांनी मला वाटते पाणी पाजलेलं आहे ते प्लेयर्स 11 संघानं मृदुल. येस, थँक्यू. 2 लुझर संघ, आपल्याला विनंती असेल यापुढील होणारा सामना एकीकडे बारुंडा 11 विरोधामध्ये आई भवानी मारंबलपाडा संघ. त्याला आपण त्वरित यायचं आहे. टॉस की बॉसच्या दिशेने या, जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. 2 पराभूत संघ आणि त्यामधील हा टॉस होईल. ग्रुप ए मधील 3री मॅच आपल्या भेटीला येते. एकीकडे आई भवानी मारंबलपाडा विरोधामध्ये बारुंडा 11 संघ. विशाल पाटील, बंटी गवास, आपण त्वरित या. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्या मैदानाच्या बाहेर मागच्या साईडला अंडाभुर्जीची गाडी लागलेली आहे. ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल तर सौरव पाटील, गुरुदत्त चायनीज कॉर्नरच्या माध्यमातून आपण त्याचा लाभ घेऊ शकता. आणि रंगमंचावर आमच्या गावातील प्रमुख पाहुणे उपस्थित हरीश्वर तात्या पाटील, प्रदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचाचा ताबा घ्यायचा आणि आसनस्थ व्हायचं आमच्या विनंतीस मान देऊन. आणि 22 धावांची फक्त 23 धावांची आवश्यकता मला वाटते आहे जिंकण्यासाठी. प्रदीप पाटील यांना विनंती करतोय की ह्या पुढील मॅचचा लुझर जे संघ असेल कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. सामन्याला सुरुवात. तसेच आमचे लाडके युवा नेतृत्व स्वप्नील दादा शशिकांत पाटील ह्यांनी देखील रंगमंचावरती यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. आज आमच्या गुरुदत्त क्रिकेट संघाचा एक माजी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे, जे सलामीवीर होते स्वप्नील दादा शशिकांत पाटील यांनी रंगमंचावरती यायचं आहे. यानंतर होणारा सामना लुझर आई भवानी मारंबलपाडा विरुद्ध बारोंडा 11 ह्या दोघांमध्ये नाणेफेक होईल. ती सन्मान्य श्री प्रदीपजी पाटील यांच्या मार्फत MPL बारोंडा 11 संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, कारण त्यांना माहिती आहे हा सामना किती महत्त्वाचा आहे आपल्यासाठी जिंकण्यासाठी. दोन्ही संघांना आमच्याकडनं शुभेच्छा. मॅचच्या दिशेने वळतोय, ज्या ठिकाणी धावसंख्या 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 8 धावा धावफलकावर येत असताना लक्ष धावफलकावर येणारे 24 चेंडू 23 धावांचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस 11 संघ त्याच सन्मानजनक परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. सिंगल धावेने पहिल्या 6 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. SDG
थँक्यू डीजे. पहिला बावटा कोणाचा लागेल तर मला वाटते ह्या मॅचमध्ये आपल्याला पहिला बावटा कोणाचा लागेल ह्या मैदानात तो आपल्याला समजेल की प्लेयर्स की तेजस 11 आपल्या मानाचा बावटा रोवायचा ह्या मैदानामध्ये आणि आपली जागा जी 12 मध्ये इन करायची आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. सिद्धेश बडांबे स्वतः कर्णधार आहेत. सिंगल धाव पुन्हा एकदा. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेट की रणनीती आणि हा सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवला जातो आणि ही सिंगल धाव यावेळेला खऱ्या अर्थानं टीम प्लेयर्स संघासाठी तितक्याच डोकंदुखी ठरू शकेल. कारण लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलो तर 24 चेंडू 23 धावांचं आव्हान, 12 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. कोणत्याही प्रकारची जोखीम घेतली जात नाही. सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये सिंगल धावेने धावेंचा ग्राफ बढवत असताना असं म्हटलं जातं ना सर की मुंबई की लाइफलाइन जैसी लोकल है वैसी ही क्रिकेट की लाइफलाइन सिंगल धावे. आणि ही सिंगल धावे घेत असताना आतापर्यंत सिंगल धावेने धावेंचं ग्राफ बढवत असताना यावेळेला काय फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. नयन कालुस्टे ज्याच्या बॅटमधून आता विस्फोट पाहायला मिळतोय. आतापर्यंत नयन एक संथ गतीने सुरुवात करत होता. पाचची मॅच ही मॅच, परंतु हा एक चांगला विस्फोट आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा संघाला आज दर्शवून देत असताना की माझी जागा कुठे आहे. सिंगल धावेने पुन्हा एकदा सिंगल धावेने धावेंचा ग्राफ आता मात्र पाहायला गेला तर 18 धावा धावफलकावर येतात. नयनला माहिती आहे आता आपल्याला काय करायचं आहे. त्यांनी एक चौकार मारून आपला संघ भक्कम परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलेला आहे. नितेश म्हटलं तर गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नितेश, त्याला माहिती आहे आता त्याच्या खांद्याला खांदा लावून मला देखील मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपल्या अंगावर परिधान करायची आहे. आणि तेच काम नयनच्या बॅटमधून आताही तो नाबाद 8 चेंडू आणि 14 धावा ठोकलेल्या आहेत. ते आपल्या संघासाठी नयन कालुस्ते एक चांगला प्लेयर्स म्हणून त्याची ओळख आहे ती तेजस 11 संघाकडून. आणि आता तो आपली कामगिरी चोख बजावत असताना त्याला माहिती आहे जोखीम उचलली तर खरूच होईल आणि मलम लावायची गरज लागेल. आणि चौकार डीजे. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग, बाया झायल्या गहार न म्हणतान सोनियाचा हार ग. जिंकण्यासाठी थँक्यू डीजे 1 रनची आवश्यकता आहे आणि नयन मला वाटते विजयाचा बावटा रोवलेला आहे तो तेजस 11 संघाने. आणि अंतिम 12 मध्ये ज्यांनी आपलं नाव नोंद केलेले आहे असा लॉसन कोरियाचा संघ तेजस 11. ह्याच्यानंतर होणारा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आमच्या DBN लाईव्हच्या माध्यमातून आमच्या प्रवीणदादाच्या कॅमेरा माध्यमातून बारोंडा 11 विरुद्ध आई भवानी मारंबळपाडा एक अटीतटीची लढत. त्यांना माहिती आहे आता हा जर सामना आपण जिंकलो नाही तर आपण पराभवाच्या दिशेत जाऊ शकतो. दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मला वाटते प्लेयर्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आई भवानी संघाने खेळाडू कक्षामध्ये जाऊन आपली जागा निश्चित करायची आहे आणि सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. नयन कालुस्ते मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करतोय की